श्रीहरी. कसे आहात सगळे? रविवारची सकाळ म्हणजे आपला विश्रांतीचा वार आणि आराम, मस्तपैकी थोडं उशिरा उठणं, आळसावलेला दिवस, पण तरीही देखील आपल्याला आपली रोजची कामंही करायची असतात. आणि ह्या रिलॅक्स रविवार करता मी परत एक छोटी गोष्ट घेऊन आली आहे. यावेळेला पण परत एक ससा आहे आणि त्याच्याहीपेक्षा छोटासा बेडूक आहे. तर ह्या दोघांची गोष्ट आहे यावेळेला. ससा म्हटल्यावरती आपल्याला लगेच डोळ्यासमोर उभा राहतो पांढरा शुभ्र आणि असा मऊ मऊ लुसलुशीत, बरोबर आहे की नाही? आणि बेडूक म्हटल्यावरती सारखा डराव डराव करणारा, त्याच्या आवाजाने आपण कंटाळतो असा हा त्याचा आवाज आहे. आणि ह्या दोघांची आज वेगळीच अशी गोष्ट आहे. तर काय बरं ही गोष्ट? तर सुरुवात करते गोष्टीला. एक जंगल असतं. त्या जंगलामध्ये ना बरेचसे ससे ना असे एकत्र ग्रुप करून, म्हणजे कळप करून एकजुटीने राहत असतात. पण आता ससा म्हटल्यावरती आपल्याला माहिती आहे की त्याचा स्वभाव भित्र आहे. पान जरी पडलं तरी तो घाबरतो, अरे बापरे ढग पडला का, कोणी तिकडनं गेलं तरी त्याला वाटतं की कोणी आपल्याला खायला आलं का. आणि असं त्याचं सारखं असं आयुष्य घाबरत घाबरत भीतीने सुरू असतं. तर एक दिवस त्या सगळ्या सशांच्या ग्रुपमध्ये असलेला एक ससा असतो. तर तो विचार करतो की काय आपण असं रोज घाबरत घाबरत आणि असं भीत भीत जगायचं, हे आपल्याला नको असं जगणं. त्याच्यापेक्षा आहे ना आपण परमेश्वराला प्रार्थना करूया की आम्हाला असं हे घाबरलेलं जीवन किंवा हे भीतीने जगणं जे आहे ना, हे नाही जगायचं आहे. त्यापेक्षा आम्हाला तू मरण दे, कारण हे आता आम्ही नाही जगू शकत, आता कंटाळा आला आम्हाला ह्या आयुष्याचा, असा विचार करतात. आणि त्याला बाकीचे ससे पण म्हणतात, हो हो बरोबर आहे, आपण किती दिवस असंच जगणार ना, असं घाबरत घाबरत भीतीने. त्यापेक्षा आपण जाऊया परमेश्वराला सांगूया की आम्हाला ना अजिबात असं नाही जगायचं आहे. आणि मग ते सगळेजण मिळून परमेश्वराची प्रार्थना करतात. आणि जेव्हा परमेश्वर प्रसन्न होतात तर ते विचारतात, काय हवं आहे तुम्हाला? तर सगळे ससे मिळून सांगतात की आम्हाला हे असं भीतीने नाही जगायचं आहे, त्यापेक्षा आम्हाला तू मरण दे किंवा दुसरं कुठलं तरी असं आयुष्य दे की जिथे आम्हाला भीती वाटणार नाही. तर परमेश्वर म्हणतात, बरं ठीक आहे, तुम्हाला जसं हवं आहे ना त्या प्रकारे आपण करूया, ठीक आहे. असं म्हणून ते म्हणतात की ह्याच जंगलामध्ये एक छोटं तळं आहे, त्या तळ्यामध्ये तुम्ही सगळेजणं जा राहायला. तर ससे विचार करतात की तळ्यात आपण कसं राहणार? पण ते म्हणतात ठीक आहे आपण जाऊया, त्यांनी जर म्हणजे भगवंताने सांगितलं आहे तर आपण जाऊया तळ्यात राहायला, मे बी तिथे आपण गेल्यावरती आपल्याला कशाची भीती नाही वाटणार. आणि असं करून सगळे ससे एकजुटीने त्या तळ्यापर्यंत जातात. आणि जसे ते तळ्याच्या इथे पोचतात आणि ठरवतात की आता पण सगळ्यांनी ह्या तळ्यामध्ये उडी मारायची, तेवढ्यात त्या तळ्यामधले असलेले बेडूक किंवा आजूबाजूला जे काठावरती बेडूक होते ते जोरजोरात ओरडायला लागतात, डराव 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 करून. तर सशांना आधी कळत नाही हे का ओरडत आहेत, पण जसा जसा त्यांचा तो आवाज मोठा होत जातो तर त्यावेळेला त्यांना समजतं की अरे हे जे बेडूक आहेत हे आपण आल्यामुळे घाबरलेत आणि त्यांना आता सुरक्षित वाटत नाही आहे. आणि त्यांना आपण जसे घाबरतो, आपल्याला जशी भीती वाटते तशीच त्या बेडकांना देखील भीती वाटू लागलेली आहे. आणि हे जेव्हा त्यांना समजतं की नाही, की आपणच फक्त घाबरत नाही, हे छोटे बेडूक आहेत आपल्यापेक्षा लहान, हेही घाबरतात, ह्याचा अर्थ प्रत्येक वन्य प्राण्याला किंवा प्रत्येकाला आपल्या जीवाची ही काळजी असते. आणि प्रत्येक जीव लहान असू दे किंवा मोठा असू दे, कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीला हा घाबरतो किंवा कुठल्या तरी गोष्टीची त्यांनाही भीती वाटत असते. आणि मग ते ससे म्हणतात की नाही, आपण चुकीचा निर्णय घेतला आहे, त्यापेक्षा आपण जिथे आहोत जसे आहोत तसेच खुश आहोत, आनंदी आहोत. आणि असे म्हणून परत जे ते पूर्वी ज्या ठिकाणी एकत्र राहत होते त्या ठिकाणी ते सगळेजण येऊन राहू लागतात. तर आपल्या जीवनामध्ये कसं असतं, आपण देखील कधी कधी काही गोष्टींना खूप घाबरतो किंवा म्हणतो की नाही ही गोष्ट शक्य नाही आहे किंवा ही माझ्याकडून होणारच नाही किंवा स्वतःबद्दलच आपल्याला विश्वास नाही की नाही हे मी करू शकते किंवा हे मला जमणार आहे. आपण आधीच गिवअप करून देतो, आपण प्रयत्न देखील करत नाही आणि असं म्हणतो की नाही नाही मला हे नको आहे, हे मला करायचं नाही, ह्याच्यापेक्षा दुसरं काही ऑप्शन आहे का त्याच्या आपण शोधामध्ये जातो. पण हे अतिशय चुकीचं आहे. उलट आपल्याला चॅलेंजेस आहेत ते स्वीकारायला पाहिजे.
ज्यावेळी तुम्ही तुमचं चॅलेंजेस स्वीकारता आपल्या जीवनामध्ये येणारे, त्यावेळेला तुम्हाला तुमची कॅपॅसिटी समजते की अरे हो, मी हे करू शकतो किंवा हे मी करू शकते. छोटी छोटी उदाहरणं असतात आपल्या आयुष्यामध्ये, पण आपण म्हणतो की नाही मला नाही जमणार, किंवा असं म्हणतो की नको हे नकोच, किंवा कधी कधी असं वाटतं की परीक्षाच नको. मला शाळेमध्ये असताना असं व्हायचं की नको बाबा परीक्षाच नको, कारण परीक्षेची एक प्रकारची भीती असायची की आपण फेल झालो तर. पण असा विचार नाही यायचा की आपण एवढा चांगला अभ्यास करूया की आपण पासच होणार, फेलची गरजच नाही आहे किंवा तो विचारच येता कामा नये. हे माझ्या बाबतीत घडायचं लहानपणी, की तेव्हा मी पण म्हणायचे की नाही ही गोष्ट नको, आणि मग त्यावेळेला आपण काय करतो ती गोष्ट टाळू लागतो, की म्हणजे आजचं मरण आपण ते उद्यावरती ढकलतो. पण इट इज बेटर की ज्या वेळेला तुम्हाला ज्या गोष्टीची भीती वाटते आहे किंवा खूप इन्सिक्युअर फील होतं आहे, उलट ती गोष्ट आधी करा. जेव्हा ती तुम्ही आधी करणार गोष्ट, तर तुमच्या मनामध्ये त्या गोष्टीबद्दल असलेली भीतीचा जो ब्लॉकेज आहे तो ब्लॉकेज तुमचा रिमूव्ह होणार, आणि तुमचाच तुमच्यावरती एक प्रकारचा विश्वास वाढणार की अरे हो, हे आपण करू शकतो, हे आपल्याला येतं आहे, आपण उगीचच आधीपासून घाबरत होतो. तर हे तुम्ही नक्की करून पहा. हेच हे गोष्ट छोटी आहे, त्याच्यातलं मर्म मात्र खूप महत्त्वाचं आहे. आता तसाच माझा एक मनामध्ये एक ब्लॉकेजेस आहे की मला खूप पाण्याची भीती वाटते, आणि मग समुद्राला बघितलं तरी पण मला चक्कर येते. किंवा हे सगळेजणं जेव्हा फॅमिली मेंबर सगळे जातात वॉटरफॉलच्या इथे, किंवा म्हणतात की आपण जाऊया, तर मी म्हणते नाही, मी नाही येणार, मला भीती वाटते पाण्याची. तर हा एक माझा ब्लॉकेज राहिलेला आहे, मला पण तो रिमूव्ह करायचा आहे. आणि अशा प्रकारे तुमचा पण कुठला ब्लॉकेज आहे का विचार करा, आणि तो लवकरात लवकर रिमूव्ह करायचा प्रयत्न करा. आणि पुढच्या रविवारी आपण परत भेटणार आहोत. तोपर्यंत नेहमीचप्रमाणे लव यू ऑल.